एक भर घालत मी पुढे जातो, कारण शेवटची वेळ आहे, शेवटचं सेगमेंट आहे. हनुमंत पवार, मला आपल्याला हे विचारायचं आहे, सीजेपी काय, काँग्रेस काय किंवा भाजप काय किंवा इतर राजकीय पक्ष काय, 2029च्या निवडणुकांच्या वेळेला ज्या वेळेला हेच विद्यार्थी मतदार म्हणून समोर येतील, जेनझी म्हणून जे समोर आलेले आहेत, त्यांना सगळ्यांना टार्गेट करण्याचा हा सगळ्याच राजकीय पक्षांचा अजेंडा आहे असं समजायचं का? हनुमंतजी, तुमच्या उत्तरानंतर अजितजी मी आपल्याकडे येणार आहे याच प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी. हनुमंतजी, या देशातल्या निवडणुका जर शिक्षण, रोजगार आणि महिला मुलींच्या सुरक्षेसाठी होत असतील तर त्या सगळ्या पक्षांनी त्याच मुद्द्यावर बोलावं. जातीच्या, धर्माच्या, विभाजनाच्या, द्वेष करणाऱ्या, खोट्या नाटे आरोप करणाऱ्या याच्यावर जर निवडणुका होणार नसतील तर त्याचं खरं म्हणजे स्वागत केलं पाहिजे. आमचे मित्र अजित चव्हाण यांनी सांगितलं की नरेंद्र मोदी साहेब संवादी आहेत, मुलांशी बोलतायत, कामगारांशी बोलतायत, काहीतरी साहित्यिकांशी बोलतायत. आमचं साधं म्हणणं आहे, मागच्या 2 महिन्यामध्ये राहुलजी गांधी यांनी 27 वेळा प्रेस कॉन्फरन्स घेतली. हजारो पत्रकार कॅमेरे लावून समोर प्रश्नाची सरबत्ती करत होते. 27 वेळा 2 महिन्यामध्ये राहुल गांधी प्रश्नांना सामोरे गेले. मोदी साहेबांनी एकदा प्रश्नांना सामोरे जावं, एक प्रेस घ्यावी ना, काय अडचण आहे? हाच देश आहे, आपलेच पत्रकार आहेत, तुमचंच कौतुक करणारे काही पत्रकार आहेत, विचारतील 4 आडवे तिडवे प्रश्न, पण तुम्ही प्रश्नाला सामोरे जात नाही आणि स्क्रिप्टेड कार्यक्रम म्हणताय. आम्ही आवाहन केलं ना, भारतीय जनता पक्षाचे पुण्यात जेवढे नगरसेवक आहेत, जेवढे आमदार आहेत पुण्यामध्ये, जेवढे पदाधिकारी आहेत, त्या सगळ्यांनी त्यांच्या मुलींचं रजिस्ट्रेशन करावं, तिथं यावं आणि खुशाल राहुलजींना पाहिजे तो प्रश्न शिक्षणासंबंधी, सुरक्षेसंबंधी, भविष्यासंबंधी, नोकऱ्यांसंबंधी विचारावा. तसं एखादा काही कागद, एखादी सोशल मीडियावरची जाहिरात असेल तर दाखवा ना कृपया, आता लगेच दाखवा मोबाईल मधनं सुरू करून की बाबा राहुल गांधींच्या कार्यक्रमाकरता येण्याचं हे आव्हान आहे. ते काय QR कोड स्कॅन करा, फॉर्म कसा भरा, ते सगळं सांगा ना. तुमची जाहिरात कार्यक्रमाची जाहिरात दाखवा, मोहन भागवतांचा झालेला कार्यक्रम जाहिरात दाखवा. तुम्ही मोहन भागवतांचा उल्लेख केला, दाखवा ना जाहिरात. झाली बोलती पण आम्ही हे कार्यक्रम एक वर्ष आधी जाहीर केलेले असतात, एक वर्ष जाहीर केलेले असतात. आता प्रश्नाचं उत्तर आणि त्याचं उत्तर आमच्या विचार परिवारामध्ये त्या आयामाशी संबंधित जे लोक आहेत जबाबदारीचे ते तुम्हाला देतील ना, पण एक वर्ष जाहीर कार्यक्रम असतात. अजितजी येतो आपल्याकडे. हनुमंतजी मला माफ करा, मी थांबवतोय तुम्हाला पुन्हा एकदा. पण तुम्ही एवढं सांगताय ना की या रजिस्ट्रेशन करा, मग एखादं पत्रक असेल मोबाईल मधलं ते दाखवा ना, आता आपण लगेच QR कोड स्कॅन करू. हनुमंतजी बोला. बोलू का? झाला का प्रश्न? पुण्याच्या कुठल्याही चौकात अजित चव्हाण तुम्ही या, कुठल्याही चौकात जवळपास 26-27 हजार बॅनर आणि QR कोड लावलेला आहे. भाजपाच्या तुमच्या शहराध्यक्षांना, नगरसेवकांना, महापौरांचा जिथं राहतात तिथल्या चौकात बॅनर दाखवतो, त्याच्यावर रजिस्ट्रेशन व्हायची सोय आहे. तुम्ही विचारता कुठे जाहिरात केली? महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषद झाली, QR कोड प्रसिद्ध झाला, सगळ्या ट्विटर हँडलवर, सगळ्या युट्यूब चॅनलवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर उपलब्ध आहे. तुम्हाला सुद्धा भेटेल. तुम्ही रजिस्ट्रेशन करणार का सांगा? तुम्ही ज्या नाशिक शहरामध्ये राहताय तिथं बॅनर दाखवू का कुठं रजिस्ट्रेशन चालू आहे त्याचं? सगळीकडे जाहिरात आहे. तुम्ही मोहनजी भागवत यांच्या कार्यक्रमाला मुलं कशी निवडली होती, कुठे जाहिरात दिली होती, कुठे QR कोड दिला होता, याचं उत्तर द्या, मग राहुलजींच्या कार्यक्रमावर बोट ठेवा. बरं अजितजी, आता तोच महत्वाचा प्रश्न. 2029 निवडणुका, सीजेपी काय, काँग्रेस काय किंवा भाजप काय, अजेंडा एकच, नवमतदार. विशालजी, आमचा अजेंडा राष्ट्रनिर्माण असा आहे. नवमतदार सातत्यानं जे नवमतदार येत आहेत ते भारतीय जनता पक्षाला आणि माननीय नरेंद्र मोदीजींना फॉलो करतात. हे त्रिवार सत्य, त्याच्यामध्ये काही बदल होणार. ज्या वेळेला या देशामध्ये अतिशय बहुमतानं सातत्यानं माननीय मोदीजींचं सरकार येते हे त्याच्यावरून स्पष्ट होतं. मला फक्त इतकंच सांगायचंय, एवढा कळवळा माननीय राहुल गांधीजींना आहे का? राहुल गांधीजी झारखंडला गेले नाहीत का? झारखंडची मुलं नाही, झारखंडमधल्या आंदोलकांना तुम्ही संसदेमध्ये त्यांचे हक्क अधिकार नाही. घाबरून तुम्ही राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष ज्यांच्या बरोबर तिथं सत्तेमध्ये त्या सोरेंना सांगण्याची हिंमत हनुमंतराव आपल्यामध्ये नव्हती का? त्यामुळे हे जे दुटप्पी राजकारण आहे, एकतर हे सगळं शाळा, शिक्षण आणि बाकीचे सगळ्या गोष्टी आहेत, यामध्ये खरं तर राजकारण व्हायलाच नको. सरकार म्हणून त्यांनी आम्हाला सूचना करायच्या आणि काम केलं पाहिजे. ही जबाबदारी आहे आमची, त्यापासून आम्ही कधीच लांब जाणार नाही. तुम्हाला प्रश्न विचारायला फक्त काँग्रेस जनता पार्टीच्या त्या सहकार्यांनी
या सगळ्या विषयावरती आवाज उचलला म्हणून दुर्दैवानं राहुल गांधींना यामध्ये यावं लागलं हे तितकंच खरं आहे. राहुल गांधी तिरंगा हातात घेऊन अतिशय व्यवस्थित पद्धतीनं त्या देशविरोधी शक्तींच्या नादीनं लागतात झारखंडमध्ये जी तरुण मुलं आंदोलन करत होती त्यांच्यापर्यंत राहुल गांधी का गेले नाही या प्रश्नाचं उत्तर एकही काँग्रेसी आपल्याला देणार नाही. कारण या देशामधल्या जेनझीजला आणि त्यांच्या मातापित्यांना हे पूर्णपणे माहिती आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाची विचारधारा ही राष्ट्र निर्माणाकरता कटिबद्ध आहे. आम्ही कुठल्या तरी एखाद्या गांधी घराण्याचे सेवक नाही आहोत, एका घराण्याची काँग्रेस नाहीये. आणि मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की हे ज्या काँग्रेसचा इतिहास सांगतात त्या काँग्रेसमध्ये आमचे वैचारिक पूर्वज देखील होते. यांची जी आजची काँग्रेस आहे ही इंदिरा काँग्रेस आहे. त्यामुळं तुम्ही एका पक्षाचा आणि एका परिवाराचा इतिहास घेऊन चालणारे लोक आहात. राहुल गांधींना माझा प्रश्न आहे की राहुल गांधी जसं तुम्ही पुण्यात येत आहे, तुम्ही महाराष्ट्रात येत आहे, इथल्या शिक्षण विषयक जे पुढं विद्येचं देशाचं माहेरघर आहे तिथल्या मुलींच्या शिक्षणाची काळजी करण्याची आवश्यकता राहुल गांधी आपल्याला नाहीये. जिथं तुमचं सरकार आहे त्या झारखंडमध्ये तुम्ही का नाही गेले हा प्रश्न देश तुम्हाला हनुमंतजी एका वाक्याच्यावरती झारखंडकडे दुर्लक्ष का? विद्यार्थ्यांनी राहुल गांधी जिंदाबादचा नारा दिला, झारखंडच्या विद्यार्थ्यांनी राहुल गांधींचे आभार मानले, तिथला प्रश्न मिटला. तुम्हाला राजकारण करायची संधी झारखंड सरकारनं राहुलजींनी दिली नाही. जिंदाबादचे नारे झाले आणि मग दिल्लीमध्ये प्रश्न सुटला. दिल्लीमध्ये मोदीजींनी विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला. दिल्लीमध्ये मोदीजींनी कायदा केला विद्यार्थ्यांच्या हितासाठी. दिल्लीमध्ये 10 वर्षाची शिक्षा या कायद्यामध्ये प्रस्तावित केली. मुलांना हवा होता तसा मंत्र्यांचा राजीनामा